जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इन्व्हायरमेंटल अवेअरनेस हा जो काही सब्जेक्ट आहे. SY BSc कम्प्युटर सायन्स, SY BSc बायोटेक, SY BCA, SY BSc, SY BSc हॉस्पिटॅलिटी सायन्स, SY BA, SY BCom 2019 क्रेडिट पॅटर्न म्हणजे जे काही विद्यार्थी सेकंड इयरचे आहेत अशा विद्यार्थ्यांना जो काही इन्व्हायरमेंटल अवेअरनेस हा कंपल्सरी पेपर दिलेला आहे. तर या पेपरच्या क्वेश्चन पेपर पॅटर्न आणि काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्सबाबत आपण हा माहितीपर व्हिडिओ बनवलेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अधिक माहितीसाठी आपण यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनलमध्ये देखील सहभागी व्हा. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगितलेलं आहे की इन्व्हायरमेंट अवेअरनेस हा जो काही समर एक्झाम 2022साठी जो काही पेपर होणार आहे, हा पेपर रविवार दिनांक 7 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 9 ते 11 यामध्ये सेमिस्टर 3 म्हणजेच बॅकलॉग विद्यार्थ्यांसाठी हा पेपर होणार आहे. तर सेमिस्टर 4साठी हा रेग्युलर विद्यार्थ्यांसाठी पेपर होणार आहे. यामध्ये टोटली तुम्हाला जे काही वेळ दिलेला आहे तो 2 तासाचा आहे आणि यासाठी 25 मार्क्स फक्त असणार आहेत. आता काही विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न होता की सर SY BBA यांना आहे का, SY BBMला आहे का? तर त्या संदर्भात काही शंका घेऊ नका. तुमच्या हॉल तिकीटमध्ये असेल तरच पेपर द्यावा लागेल, अदरवाईज पेपर देण्याची आवश्यकता नाही. ओके, चला तर मग सगळ्यात अगोदर आपण क्वेश्चन पेपरचा सॅम्पलकडे आपण वळणार आहोत. बघा यामध्ये एक्सपेक्टेड आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की हे प्रथमच असं वर्ष आहे की ज्या ठिकाणी ऑफलाईन परीक्षा होते आहे आणि या विषयाची देखील या अगोदर ऑनलाईन परीक्षा झाली. त्यामध्ये तुम्हाला MCQ वगैरेच विचारलेले होते. बट आत्ताच्या परीक्षेसाठी जे काही विद्यापीठाकडून अथॉराईज असा पर्टिक्युलर फॉर्मॅट आलेला नाही. बट जे काही सिलेबसची PDF दिलेली आहे त्यामध्ये सांगितलेलं आहे की टोटल 3च प्रश्न विचारले जातील. त्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 हा काय सांगितलेला आहे, राईट आन्सर द वन ऑफ द फॉलोइंग 2 क्वेश्चन्स. सो इच वन क्वेश्चन्स हॅव 10 मार्क्स अँड सॉल्व ओनली 1 क्वेश्चन्स. बघा प्रश्न पहिल्यामध्ये तुम्हाला काय केलेलं आहे की 2 प्रश्न दिले जातील ब्रॉड, त्यापैकी कोणत्याही एका प्रश्नाचंच उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. त्यासाठी 10 गुणस आहे. तर क्वेश्चन नंबर 2 जो काही असणार आहे तो पण सेम असणार आहे, राईट द आन्सर ऑफ एनी 1 क्वेश्चन्स फ्रॉम द 2 क्वेश्चन्स. ओके, इथे पण तुम्हाला 2 ब्रॉड क्वेश्चन विचारले जातील, त्यापैकी एका ब्रॉड क्वेश्चनचं उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. यासाठी 10 मार्क्स आहे. तर लास्ट क्वेश्चन नंबर 3 हा आहे, राईट द आन्सर ऑफ 1 क्वेश्चन्स फ्रॉम रिमेनिंग 2 क्वेश्चन्स. ओके, 2 पैकी एका प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे आणि यासाठी 5 मार्क्स तुम्हाला दिलेले आहे. एक्सपेक्टेड कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यावरती पण आपण इथे नजर टाकणार आहोत. हे सेमिस्टर 4साठीच्या इन्व्हायरमेंटल अवेअरनेस सेकंडच्या क्वेश्चन पेपरच्या रिलेटेड हे टॉपिक्स आहे. बघा इथे पहिला प्रश्न जो काही दिलेला आहे 10 मार्कासाठी कोणता प्रश्न विचारला जाऊ शकतो तो म्हणजे व्हॉट इज पोल्युशन, एक्सप्लेन एअर पोल्युशन कॉजेस, इफेक्ट्स अँड प्रिव्हेंटिव्ह मेजर्स इन ब्रीफ. ओके, बघा प्रदूषण म्हणजे काय, हवा प्रदूषणाची कारणे, परिणाम आणि प्रतिबंधित उपाय थोडक्यात सांगा. म्हणजे याचा आपण हवा प्रदूषण कशा पद्धतीने रोखू शकतो याबाबतची उपाययोजना सांगा, अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न असणार आहे. नेक्स्ट आहे व्हॉट इज ग्लोबल वॉर्मिंग, एक्सप्लेन देअर कॉजेस, इफेक्ट्स ऑफ ग्लोबल वॉर्मिंग. बघा जागतिक तापमानवाढ म्हणजे काय, जागतिक तापमानवाढीची कारणे, त्याचे परिणाम आणि त्यावरील उपाययोजना थोडक्यात लिहा किंवा थोडक्यात स्पष्ट करा. अशा नंबरचे प्रश्न तुम्हाला क्वेश्चन्स नंबर 1 मध्ये विचारण्याची शक्यता आहे. तर क्वेश्चन्स 2 मध्ये कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात 10 मार्काला, तर नंबर 1 समरी ऑफ एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट 1986 अँड वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972 गिव्ह इन्फॉर्मेशन. बघा पर्यावरण संरक्षण कायदा 1986 आणि वन्यजीव संरक्षण कायदा 1972ची थोडक्यात माहिती द्या. दोन्ही कायद्यांची तुम्हाला माहिती देणं अपेक्षित आहे. नेक्स्ट सेकंड आहे एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ फील्ड स्टडी इन द डिटेल्स. क्षेत्रीय अभ्यासाचं जे काही महत्त्व आहे ते सविस्तर स्पष्ट करा, अशा नंबरचा सेकंड नंबर क्वेश्चन आहे. बघा तुम्ही जर काही थोडंसं ऑब्झर्वेशन केलं तर क्वेश्चन नंबर 1 मधला जो काही पहिला प्रश्न आहे तो चॅप्टर नंबर तुमचा तसा सिलेबसमधील चॅप्टर नंबर 5 वर दिलेला आहे. तर जागतिक तापमानवाढ हा चॅप्टर नंबर 6 वर दिलेला आहे. इथे तुम्हाला इन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ॲक्ट वगैरे हा जो काही भाग दिलेला आहे हा चॅप्टर नंबर 7 वर दिलेला आहे. तर फील्ड व्हिजिटवर म्हणजेच फील्ड स्टडीवरती जो काही प्रोजेक्ट दिलेला किंवा प्रश्न दिलेला आहे हा चॅप्टर नंबर 8 वर विचारलेला आहे.
तर क्वेश्चन नंबर 3 मध्ये तुम्हाला राईट शॉर्ट नोट्स टाइप्स तुम्हाला प्रश्न आहे। यामध्ये नंबर 1 राईट द ब्रीफ अकाउंट ऑफ मूवमेंट्स इन इंडिया फॉर इन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन। बघा, पर्यावरण संवर्धनासाठी भारतात झालेल्या चळवळीची थोडक्यात माहिती लिहा, जस्ट लाईक द चिपको आंदोलन। ओके, त्या बाबतीत पण तुम्हाला प्रश्न असू शकतात। नेक्स्ट महत्त्वाचे आहे की व्हॉट इज डिझास्टर, एक्सप्लेन हाऊ टू मॅनेज फ्लड ॲज अ नॅचरल कॅलॅमिटीज। आपत्ती म्हणजे काय आणि पूर या नैसर्गिक आपत्तीचे व्यवस्थापन कसे कराल याबाबत थोडक्यात माहिती स्पष्ट करा। अशा पद्धतीचे तुम्हाला प्रश्न उद्याच्या प्रश्नपत्रिकेत संभाव्य असू शकतात। यातूनच विचारले जातील असं काही नाही, बट एक सिलेबसच्या पॅटर्ननुसार आमच्या महाविद्यालयाची जी काही इंटरनल परीक्षा घेतली होती त्यामध्ये अशा पद्धतीचे क्वेश्चन्स परीक्षेसाठी विचारलेले होते। आणखीन काही तुम्हाला शॉर्ट नोटसाठी किंवा ब्रॉड क्वेश्चनसाठी प्रश्न देतो ते तुम्ही करून ठेवा। बघा, आणखीन काही प्रश्न कोणकोणते आहे जे मी सांगितले की एक्सप्लेन द टाइप्स ऑफ पोल्युशन। ओके, प्रदूषणाचे जे काही विविध प्रकार आहे ते स्पष्ट करा। नेक्स्ट घनकचरा व्यवस्थापन। नेक्स्ट जागतिक तापमान वाढ, ज्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो। नेक्स्ट ओझोन क्षय कारणे आणि परिणाम। ओके, इथे ओझोनचा जो काही लेयर आहे त्याचे कारण कोणकोणती आहे आणि त्याचे काय परिणाम आहे ते स्पष्ट करा। नंतर हवामानातील बदल, ज्याला आपण इन्व्हायरमेंटल चेंज वगैरे आपण असं सुद्धा म्हणू शकतो किंवा वेदर चेंज। ओके, त्या बाबतीत शॉर्ट नोट्स विचारली जाऊ शकते। नेक्स्ट मी महत्त्वाचा प्रश्न या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितला जातो म्हणजे लोकसंख्या वाढीचे परिणाम, लोकसंख्या वाढीची कारणे आणि त्याचे काय परिणाम होतात आणि काय उपाययोजना करू शकतात त्या पद्धतीचा प्रश्न आहे। नेक्स्ट आपत्ती व्यवस्थापन, डिझास्टर मॅनेजमेंट। नेक्स्ट चिपको आंदोलन। यासारखे प्रश्न तुम्हाला परीक्षेत उद्या विचारण्याची शक्यता आहे। तुम्हाला मराठी आणि इंग्लिश अशा दोन्हीही पद्धतीने तुमचा पेपर असू शकतो। आल्यानंतर त्याच्या काही नोटीस असतील त्या आपल्या टेलिग्राम ग्रुपवर टाकण्यात येतील। ओके, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा। अद्याप जर का आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा आणि अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनलमध्ये देखील सहभागी व्हा। तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा। टेक केअर, धन्यवाद, जय हिंद।